गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आज पुण्याहून रिटर्निंग चाललो आहे घरी आणि सोबत गुड्डी पण आहे. घरी नाही, तिला सोडायचं आहे एक ठिकाणी. चला सोडायचं आता. बसली का? बसली. हा आता पण एवढी घेतली, एवढी घेतल्यानंतर डायरेक्ट बादली काढायचं. आता काय घातलेलं रायडिंग त्याची आपण जायचं आता. तुझ्या पुलाने तर राबदा करून ठेवलेलं आहे नक्की. जिमी नवीन आलेली गाडी नवीन, म्हणजे आता टाइम झाला येऊन. राव बुलेट बसून तिथे लेवल जायचं. किती कसली गाडी बनवली असली, बघायला डबकत वाटतंय ते डबडे गाडीचं. तरी इथं लागलं नाही एवढं. आता टिळक रोडवर जाता तिथं पिक्चर बघण्यासारखा भयानक ट्रॅफिक असतं. आता काय एवढं शूट करत नाही कारण लय नंतर मोठा ब्लॉग आहे मी. तरी चालता बऱ्यापैकी आज जे अपडेट करता ते किती भारी वाटतंय. ओल्ड एकदम, म्हणजे असं गोड झाडं बिडं किती वाजायला लागली इथं. ट्राफिक नाही लागलं. गुगल मॅपने पण भारी रोडने आणलंय. तर म्हणजे ट्राफिक नाही एवढं आहे रोडला. बरं वाटतं गाडी चालली ना. आणि आपल्या इथं सिग्नल नाही बघून चालावं लागतं. जे हॅपी BMW. लागलं थोडं ट्रॅफिक नाही. आयु 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 पुण्यात एक नंबर वाटली. बघा ही हुडी आहे, ही बाकी टी शर्ट आहेत सगळे एक नंबर. तिथं लोंढे गारमेंटला आलतो खरेदी करायला. झाली बऱ्यापैकी घेतले टी शर्ट वगैरे. आता काय तर भूक लागली, काय तर खायचं नियोजन करावं लागणार आहे. तो एक कॅफे आहे एक, तिथं मी आधी पण गेलतो. तिथं जाणार आहे आता. ती गारमेंट भारी आहे. दोन्ही टाईपचे, म्हणजे लेडीजचे कपडे हुडी वगैरे भेटतात. हे कुठं सामान इतकं झालंय की गाडी मामानं गेली. आता मला इतकं एकट्याने कसं ते टेन्शन आलंय वर्षाला. रायडिंग जॅकेट घातलं तर विषय मग ते सगळा म्हणा. पण आता त्याच्या आपल्याकडे थर्मल आहेत. थर्मल कुठे ठेवायचे लोड आला. भूक लागली, टाकतं घे. भूक लागलेली डोमिनोजला आलतो.
भारी आहे इथं. मस्त कॉम्बो मागवलेत, खातो. चला फायनली बार्शीला निघाला आपण. आता कुठलं फक्त इथलं ट्रॅफिक क्रॉस झालं नाही एकदा. हडपसर नसणार आता एवढं नसणार आहे हडपसर. लोक इथं कसं रेड दाखवायला लागलं मला. फुल ट्रॅफिक दाखवलं पण एवढं नाही आहे बेसिकली बघायला गेलं तर. टिळक रोड म्हणलं की इथं त्यांच्यासाठी काहीच नाही एवढं ट्रॅफिक कमी. रोड पॅक असते अख्खा 1.5-2 किलोमीटर. असं चलतो इथं. अरे 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 देवा, काय करायला होते तेव्हा तुम्ही. काय करावं आता. असंच करावं. वातावरण गार झालं म्हणून बरं वाटायला लागलंय, नाहीतर काय खरं नव्हतं. मे बॅग आहे तर मे बॅग कुठे गेली मे बॅग. गाडी एक नंबर आहे. सॉरी एक नंबर. म्हणजे आल्यापासून पहिल्यांदा बघितली मी बॅग. सगळा रोड क्रॉस त्या पोराला लागला माझी चुकी न बघता टर्न घेतला गडबडीत. मी बॅग बघायचं लागतं तुम्ही घेतली अजून. आलो इथं पिकनिक जाऊन सामान घ्यायचंय, निघायचंय आता फायनली. आत्ता म्हसोबाची यात्रा लावा जेवायला. हे रस्ता आलाय पिवळा. उशीर झाला, ट्रॅफिक लय होतं, गाडीचं पळवता बिना, त्यामुळे उशीर झाला. मग आता जेवून लवकर निघतो. 9-9:30 होतात बार्शीला. इंदापूरमध्ये अलीकडे इंदापूरच्या बायपासला 9:30 होतात बार्शी. 9:30 उशीर होणार. आणि गोप्रो बी लावताही नाही गोक्यान, कारण अंधार आहे, कायची विजिबिलिटी नाही हायवेला, नीट दिसणार बी नाही, घेऊन लावून उठून बी नाही. व्लॉग एंड करू शकलो नाही कारण लेट झालता खूप आणि जरा गाडीचा प्रॉब्लेम झालता, म्हणून व्लॉग एंड केला नाही. जे रात्रीच्या नाईटच्या क्लिप आहेत त्या किंवा गोप्रोच्या ते विजिबिलिटी इतकी क्लिअर नसल्यामुळे मी काय केलं की गोप्रो म्हणजे शूटच केलं नाही गोप्रोमध्ये. आणि आज पण गाडी सर्व्हिसिंग टाकली, कारण 5 तारखेला IBWला जायचं आहे गोवाला. त्याची तयारी चालू करावं लागणार आहे, कारण परवा दिवशी जायचं आहे IBW गोवाला. त्याची तयारी चालू केली. त्या राड्यात व्लॉग एंड केला नाही. आत्ता व्लॉग एंड करतोय आणि डेली व्लॉग एडिट पण करतोय. हा जो व्लॉग आहे तो पण टाकणार आहे, तो पण बघा.
चांगला व्लॉग आहे रिटर्निंगचा पुण्याहून. तर हा व्लॉग इथेच एंड करू आणि ओके बाय.